भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लाहड़े हटाओ। काय काय कडून 50,000 दिले, 60,000 दिले असं, आणि ते मला ऑर्डरसाठी 3 महिने फिरवलं। इकडे यायचं, CS ऑफिसला यायचं जायचं असं करत करत त्यांनी 3 महिने फिरवलं, म्हणजे मला ऑर्डर भेटली। जिल्हा आज आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना नंदुरबार जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्टाफ नर्सेस, अधिपरिचारिका यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांना जी होणारा आर्थिक आणि मानसिक त्रास आहे, त्यासाठी आम्ही कलेक्टर महोदयांना यासाठी या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो होतो। डॉक्टर वर्षा लाहड़े या मागील मार्च 2024 पासून या नंदुरबार जिल्ह्यात जेव्हापासून त्या जॉईन झालेल्या आहे, तेव्हापासून त्यांनी एक भ्रष्टाचाराची नवीन परिसीमा गाठलेली आहे आणि त्यांनी तदर्थ वैद्यकीय अधिकारी यांना प्रतिनियुक्ती देताना पैशांची मागणी केली आणि पैसे घेतल्याशिवाय त्या कोणत्याही प्रकारचे आदेश देत नाही। तसेच आरोग्य अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील जे अधिपरिचारिका आहेत, त्यांचे जे डॉक्टर्स आहेत, त्यांच्याकडनं पण पैसे घेतल्याशिवाय त्या कोणत्याही प्रकारचे आदेश पारित करीत नाही। त्याचप्रमाणे RBSK मधील वैद्यकीय अधिकारी आणि फार्मसी ऑफिसर आणि त्यांचे जे स्टाफ नर्सेस आहेत, त्यांच्याकडनं पण म्हणजे इयरली प्रतिनियुक्तीसाठी पैसे घेण्यात आलेले आहे आणि अजूनपर्यंत त्यांनी पैसे न दिल्यामुळे इन्क्रीमेंट त्यांचे लावण्यात आलेले नाहीये। आणि तसंच हे जे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे कर्मचारी आहेत, त्यांचं 1 जूनला पुनर्नियुक्ती आदेश देणं गरजेचं असताना त्यांनी 6 महिने म्हणजे डिसेंबर महिन्यात त्यांना आदेश दिलेले आहे, तोपर्यंत त्यांनी पगार पण रोखलेला आहे। तर एकंदरीतच डॉक्टर वर्षा लाहड़े या इथे आल्यापासून या जिल्ह्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार हा वाढलेला आहे आणि पावलं गणित वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारिका, अधिपरिचारिका या सगळ्यांना भ्रष्टाचाराला सामोरे जावं लागत आहे आणि मानसिक त्रासाला जावं लागत आहे। नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे, आदिवासी जिल्हा आहे, अतिदुर्गम आहे। या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि आरोग्य कर्मचारी हे दिवस रात्र 24 तास काम करून या जिल्हा आहे तो आकांक्षित म्हणजे त्याचा मानव निर्देशांक उंचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे। इथले माता मृत्यू, अर्भक मृत्यू वाचवण्याचा अहोरात्र ते आटोकाट प्रयत्न करत आहे। याला मात्र डॉक्टर वर्षा लाहड़े यांनी खीळ घातलेली आहे। त्यांच्या या आर्थिक पिळवणुकीच्या आणि मानसिक पिळवणुकीमुळे अधिकाऱ्यांचा, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आणि आरोग्य कर्मचाऱ्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे, त्यांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम होऊ लागलेला आहे। सगळेजण वैफल्यग्रस्त होत आहेत। तर त्याच्यामुळे अशा भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लाहड़े यांची ताबडतोब या नंदुरबार जिल्ह्यातनं हकालपट्टी करण्यात यावी आणि या ठिकाणी स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नेमण्यात यावं। आम्ही यापुढे डॉक्टर वर्षा लाहड़े यांच्या विरुद्ध सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी असहकार पुकारत आहे। इथून पुढे आम्ही त्यांचा कोणताही आदेश पाळणार नाही। आम्ही शासनाचे आदेश, जिल्हा अधिकारी मॅडमांचे आदेश, CO सरांचे आदेश, जिल्हा आरोग्य अधिकारी सगळ्यांचे आदेश पाडू, आमच्या RMOचे आदेश पाडू, SCHचे आदेश पाडू, परंतु डॉक्टर वर्षा लाहड़े यांचे आदेश आम्ही पाळणार नाही आणि त्या अतिशय भ्रष्ट आहे। त्यांना जर शासनाने इथून त्वरित हलवलं नाही तर त्यांचा जो भ्रष्टाचार आहे अजून वाढत जाणार आहे आणि अजून आम्हाला या वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अजून त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। त्याच्यामुळे शासनाला आमची विनंती आहे, आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि आमचे जे वरिष्ठ अधिकारी आरोग्य खात्यातील त्यांना आमची नम्र विनंती आहे की ताबडतोब अशा भ्रष्ट व्यक्तीला आमच्या नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावं, एवढीच आमची विनंती आहे।